नमस्कार, कोमल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण येथे कांदा भजी कशी करायची आहे ते बघणार आहोत। त्यासाठी मी येथे 2 मोठ्या साईजचे कांदे येथे कट करून घेतलेले आहेत। या पद्धतीने कांदे उभे कट करून घ्यायचे आहे बारीक बारीक। त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर, त्यानंतर येथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ झाल्यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा, त्यानंतर 1 चमचा ओवा ते असा हातावर क्रश करून टाकायचा आहे, जेणेकरून भजी खायला छान लागतात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिर्च पावडर। तुम्हाला जर मिरचीचे बनवायचे असतील तर तुम्ही इथे मिरची वापरू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर आपण थोडेसे जिरे घालणार आहोत चवीसाठी। जिरे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असतील तर टाका, नसता नाही टाकले तरी चालतात। त्यानंतर असं थोडंसं हाताने मिक्स करून आपण येथे थोडं थोडं पाणी घालायचं आहे। एकदाच पाणी नाही घालायचं, लागेल तसं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत। थोडं थोडं पाणी घालून मी या पद्धतीने भज्याचं पीठ काढून घेतलेलं आहे। पीठ जास्त घट्ट किंवा पातळही करायचं नाही। त्यानंतर मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, जेणेकरून आपले इथे भजे कुरकुरीत होतील। भजे आपण असे सोडायचे आहे। या भज्याला आपण खेकडा भजीही म्हणतो। आता थोडासा गॅस कमी करून छान आपण हे भजे लालसर रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत। पाहू शकता आपले भजे किती छान झालेले आहेत। भज्याला आपल्या कलरही छान आलेला आहे। हे भजे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। याच पद्धतीने मी राहिलेले भजे सुद्धा येथे काढून घेणार आहे। पावसाळ्यामध्ये असे भजे खायला गरम गरम छान लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मी इथे आपले सर्व भजे इथे काढून घेतलेले आहेत। पाहू शकता आपल्या भजीला कलरही छान आलेला आहे। इथे आपले भजे तयार झालेले आहेत। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। धन्यवाद।